सगळे टीचर्स आमचे खूप प्रेमळ आहेत, पण प्रेमात तुम्ही जर होमवर्क नाही केला तर तुमची काही खैर नाही. होमवर्कच्या बाबतीत स्ट्रिक्ट. टेस्ट मध्ये मार्क्स कमी आले की मग तुम्ही संध्या मॅमला एकदा फेस करून दाखवा मला, त्या बसवतीलच. चल बेटी यहाँ पे मार्क्स क्यों नहीं आ रहे, घूमता ये तू. मग डाऊट सेशन का गरजेचं आहे बाळा? तू कधी विचारला का डाऊट शाळेत शिक्षकांना? किती शिक्षकांना विचारला? मी तर आयुष्यात डाऊट नाही विचारला. का बरं? मला भीती वाटायची शिक्षकांची. गेलो एकदा एका सरांना मी विचारला, त्यांनी मला एवढा होमवर्क दिला की म्हणलं आता पुन्हा जायचंच नाही. ते पण म्हणले असतील हा पुन्हा आला नाही पाहिजे. आपल्याकडे डाऊट म्हणजे काय ते जे शिक्षकांनी शिकवलंय ते तुम्हाला नाही समजलं की डाऊट मध्ये बसायचं. दुसरं, दिशाचा रिझल्ट येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सेल्फ स्टडी. काय आहे ते बघा. पालकांना मी म्हणणार नाही की दिशातला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर होईल, प्रत्येक इंजिनियर होईल. मग तुम्ही म्हणाला आम्ही कशाला आलो? ऍटिट्यूड अँड ऍप्टिट्यूड अँड हार्डवर्क मेड सक्सेस. ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड. स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही, नीट द्या, JEE द्या, CET द्या, UPSC द्या, MPSC द्या, CA फाउंडेशन द्या, बँकिंग द्या, एक घटक कॉमन आहे, तो आहे प्रॉब्लेम सॉल्विंग ऍटिट्यूड. आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजे. किती लोकांना IIT इंजिनियर व्हायचंय? व्हेरी नाईस. किती लोकांना डॉक्टर व्हायचंय? काय आहे परीक्षेमध्ये वेगळं? काहीच नाही. नॉर्मल विद्यार्थी होऊ शकतो, पण तुम्हाला तो प्रश्न सोडवण्याची काय पाहिजे? काय पाहिजे? थर्स्ट पाहिजे. नॉलेज जे आहे ना, नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. ते ज्ञान घ्यायचंय. दिशाचं जे टीचिंग आहे कॉन्सेप्ट बेस आहे. पालकांना विनंती, मार्कांमध्ये अडकू नका. तुमच्या मुलांना आमच्याकडे 0 मार्क पडू शकतो. किती मार्क पडू शकतो? 0. हा, पण तो 600 करायची जबाबदारी आमची आहे, त्याची काळजी करू नका. प्रोसेस आहे. 0 पडला, पडेल, पडू शकतो. डेव्हलपमेंट मध्ये ना आपल्याकडे प्लॅन आहे. 2 वर्षाचा रेकॉर्ड बनवलंय, टाइम टेबल आहे, डाउट सेशन रोज है, सेल्फ स्टडी है. ये होने के बाद भी क्या होता है, कुछ बच्चे स्कूल के लेवल में क्या रहते हैं, एवरेज. माझं आडनाव फार चमत्कारिक आहे. शाळेत ज्यांना काहीच येत नाही त्या पोरांना काय म्हणतात? काय म्हणतात? ढ मुलं. काय म्हणतात? ढ मुलं. देवाने वासाच दिलाय आमच्याकडे तो. त्या मुलांना घडवण्याचं काम आम्ही आयुष्यभर करणार आहे. तुम्ही कुठेही जा, कोट्याला जा, कुठल्याही नामांकित शहरात जा, नामांकित क्लासमध्ये जा, त्यांचा पहिला प्रश्न आहे अबोव 90 बॅच. कोणती बॅच? टार्गेट बॅच मध्ये दिशाचं पहिलं वैशिष्ट्य वेगळं हे आहे की ज्याची करायची तयारी आहे. आमची एक विद्यार्थिनी शिवानी ताईगिरी आल्यात का नाही मला माहित नाही आता इथे प्रोग्राम मध्ये. मराठी माध्यमाची मुलगी, तिची फक्त करायची तयारी आहे म्हणून तिला मी टार्गेट बॅच मध्ये घेणार आहे. करायची तयारी म्हणजे काय? मुलगा प्रचंड हुशार आहे पण बसू नाही शकत. 8:30 ला आलेला मुलगा आहे, टार्गेट बॅचचा मुलगा घरी जाणार 5 वाजता. बाकीचा अभ्यास मी कुठे करतो? घरी करतो. ओके, नो प्रॉब्लेम, रिझल्ट येणार तुम्हाला. दिशा करिअर फाउंडेशन मध्ये पालकांना आणि मुलांना मला काही वेगळ्या गोष्टी आज सांगाव्या वाटतात. 1-2 वाक्यात तुम्हाला सांगतो मी. पालकांची काय अपेक्षा मुलांकडनं? आम्हाला AC लावावा नाही, मोठी गाडी घालून द्यावी नाही, घरात काहीतरी मोठं काहीतरी करावं नाही, सगळा पगार आम्हाला द्यावा नाही. ते ज्या मार्गावर चालले, जो खडतर रस्ता त्यांनी काय केलेला आयुष्यामध्ये पार पाडलाय तो तुमच्या लाईफ मध्ये येऊ नये. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. किती लोकांना मान्य आहे हे? येस. तुम्ही पण लक्षात ठेवा, तुमच्या यशाचा आनंद 3 लोकांना होतो. चष्म्यावाला तू लक्षात ठेव, तुम्ही दोघे पण. तुमच्या यशामध्ये आनंद 3 लोकांना होतो. तू 3 इडियट्स बघितला का? चांगले मार्क्स पडले तर सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं? ओके, कुणाला दुःख होतं? ते मित्रांना होतं. ठीक आहे. तुझ्या आनंदामध्ये 3च लोक काय होतील? सुखी होतील, आनंदी होतील. एक स्वतः तू, दुसरा तुझे पालक आणि तिसरे आम्ही. 3च लोकांना आनंद होणार आहे. म्हणून आजपासून, आजच्या या दिवसापासून प्रत्येक पालकाचं स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी 2 लोकांची. एक तुम्ही आणि दुसरे आम्ही.